सागरी व्यापार क्षेत्रामध्ये 15 करार केले. जलवाहतूक सुरू करण्याबाबतचेही करार करण्यात आले. जवळपास 56,000 कोटींचे करार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. वाढवण बंदर भारताला अधिक बलशाली बनवणार. दिघे आणि जयगड बंदराचा विकास होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. बिहारमधल्या यशस्वी एसआयआर नंतर इतर राज्यांकडे वळणार. एसआयआरचा दुसरा टप्पा सुरू होणार. दुसऱ्या टप्प्यात 12 राज्यांमध्ये एसआयआर चुकीच्या मतदारांचं नाव हटवलं जाणार. मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती. फलटणमधील पोलीस स्टेशन कोण हाताळतंय? सुषमा अंधारेंचे रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप. व्हिडिओ दाखवत अंधारेंनी केले आरोप. अमरावती जिल्हा परिषदेतलं राजकीय वातावरण तापलं. अमरावती जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार. खासदार बळवंत वानखडेंचं वक्तव्य. बळवंत वानखडेंच्या दाव्यावर भाजपचं प्रत्युत्तर. अमरावती जिल्हा परिषदेवर भाजपचीच सत्ता येणार. खासदार अनिल बोंडेंचं वक्तव्य. रत्नागिरीमध्ये बौद्ध जनसंघटनेचे पदाधिकारी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी केला प्रवेश. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ऍक्टिव्ह मोडवर. शिवसेनेच्या प्रस्तावाची खिल्ली उडवल्याची माहिती. राजकीय हिशेब चुकता केला जाईल. सुनील तटकरेंचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला. पालघरमध्ये दोन्ही राष्ट्रवादींना धक्का. शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. कुंदन संखे यांच्या उपस्थितीमध्ये झाला पक्षप्रवेश. राहुल गांधींवर फडणवीसांची टीका. राजधर्माला शोभत नाही. माजी खासदाराला क्लीन चिट म्हणजे कटात सहभागी. हर्षवर्धन सपकाळांची मुख्यमंत्र्यांवर टीका. गडचिरोलीच्या प्रथम नगराध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि नेते विजय वडेट्टीवार यांनी पक्षाचं मफलर घालून केलं त्यांचं स्वागत. आगामी नगर परिषद निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षप्रवेशाला महत्त्व. पडळकरांशी बोलू नका. जयंत पाटलांचं जिल्ह्यातल्या नेत्यांना सांगणं. गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांवर आरोप. राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची बैठक संपली. 1 नोव्हेंबरच्या मोर्चात मतदारांचा रोष दिसू द्या. निवडणूक आयोगाचा कारभार तरुणांसमोर पारदर्शकपणे मांडा. राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश. भंडारा जिल्ह्यामध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये राजीनामा सत्र. निवडणुकीच्या आधी जिल्ह्यातली राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्ह. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर. प्रदेश भाजप नवीन मुख्यालयाच्या इमारतीचं अमित शहांच्या हस्ते झालं भूमिपूजन. अमित शहांच्या हस्ते भाजप प्रदेश कार्यालयाच्या नवीन मुख्यालयाचं भूमिपूजन. कार्यालय आम्हा सर्वांसाठी मंदिर. भारतासाठी आम्ही नेहमी संघर्ष केला. अमित शहांचं वक्तव्य. भाजप हा कुणाच्याही कुबड्यांवर चालणारा पक्ष नाही. अमित शहांची विरोधकांवर टीका. घराणेशाहीचं राजकारण करणारे राजकारणात टिकणार नाहीत. आगामी निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा. अमित शहांचं वक्तव्य. आज सर्वांसाठीच आनंदाचा दिवस. अमित शहांच्या हस्ते नूतन इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा. हे कार्यालय पक्षाचं आणि कार्यकर्त्यांचं घर. मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्षाचं कार्यालय असावं. मुंबईत चांगलं प्रदेश कार्यालय असावं अशी इच्छा होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. खासदार विशाल पाटलांमध्ये जातीयवादाचा किडा. हा जातीयवादाचा किडा ठेचावा लागेल. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची खासदार विशाल पाटलांवर जोरदार टीका. आमदार रोहित पवारांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट. बिवलकर जमीन घोटाळा प्रकरणी घेतली भेट.
घोटाळ्यातल्या संबंधित नेते आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची केली मागणी। सध्या असंवैधानिक वागणाऱ्यांची चलती, असीम सरोदेंचं वक्तव्य। राहुल नार्वेकरांनी अन्यायाचं नाव न्याय असं ठेवलंय, सरोदेंची जोरदार टीका। आदित्य ठाकरे निर्धार मेळाव्यात फोडणार बोगस वोटिंग बॉम्ब। मुंबईच्या मतदार याद्यांमधला घोटाळा आदित्य ठाकरे उघड करणार। आगामी निवडणुकांमध्ये बोगस मतदान टाळण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। कोल्हापुरात शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शन तयारी। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांच्या हस्ते उद्घाटन। लंडनमधली वाघनख प्रमुख आकर्षण। मुंबई पालिका निवडणूक महायुती एकत्रितच लढणार। खात्रीलायक सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली स्वारीनंतर महायुतीमध्ये आलबेल। वादाच्या जागांवर तीनही पक्ष तडजोड करायला तयार असल्याचीही सूत्रांची माहिती। पंढरपूरमध्ये गुन्हेगारी वाढली। आमदार समाधान आवताडेंचा सरकारला घरचा आहेर। कार्तिकी यात्रा आढावा बैठकीमध्ये आवताडेंचं वक्तव्य। मराठी भाषा भवन रखडलं, पण भाजपच्या कार्यालयाची फाईल राफेलच्या वेगानं हल्ली। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत कडाडले। थेट अमित शहांनाच धाडलं पत्र। अमित शहा प्रामाणिक माणूस आहे, 2 नंबरचे धंदे त्यांना जमत नाहीत। ते जेव्हा कुदळ मारतील तेव्हा या जमिनीमागचे सगळे रहस्य बाहेर येतील। जमिनीखाली कोणतं रहस्य पुरलंय ते आधी अमित शहांनी समजून घ्यावं। संजय राऊतांचं खोचक वक्तव्य। साताऱ्यातल्या महिला डॉक्टरला जीवन संपवण्यास भाग पाडलं गेलं। कायद्याचा धाक राहिला नाही। संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। साताऱ्यातल्या पाटण तालुक्यातनं श्री क्षेत्र वाल्मिक ते पंढरपूर पायी दिंडी। कार्तिकी वारीसाठी जंगल मार्गे प्रस्थान। सोहळ्याचं हे 47वे वर्ष। सोलापूर ते मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार। 1 नोव्हेंबरपासून सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू होणार। मुंबईतल्या कांदिवली पश्चिमेकडे मनसेकडनं छठ पूजेचे शुभेच्छा देणारे बॅनर। एकेकाळी मनसेचा छठ पूजेला होता विरोध। विरोधानंतर आता मनसेनं शुभेच्छा देणारे हे छठ पूजेचे बॅनर लावल्यानं जोरदार चर्चा सुरू। नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातील लावणी व्हायरल। दिवाळी मिलन कार्यक्रमात वाजले की 12वर धरला केला ठेका। 2 महिन्यांपूर्वी अजित पवारांच्या हस्ते झालं होतं कार्यालयाचं उद्घाटन। पंढरपूरमध्ये वोट चोरी प्रकरणी 12,600 हरकती दाखल। काँग्रेस शहराध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर यांचा गंभीर आरोप। भटक्या कुत्र्यांसंदर्भात सुप्रीम कोर्टात पार पडली सुनावणी। पुढची सुनावणी आता 3 नोव्हेंबरला। राज्याकडून उत्तर दाखल न झाल्यानं सुप्रीम कोर्टाची नाराजी। शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात। निफ्टी 70 अंकांच्या तेजीसह उघडला। मेटल रियालिटी शेअर्समध्ये खरेदी। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे औंढा नागनाथ मंदिरात दर्शनासाठी गर्दी। 5 ते 6 तासांनंतर होतंय दर्शन। अंबाबाई मंदिरामध्ये 4 लाख भाविक दाखल। 2 दिवसात पर्यटकांची मांदियाळी, तर अवकाळी पावसामुळे भाविकांची तारांबळ। नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अरहम अॅनिमल अँब्युलन्स सेवेचा शुभारंभ। रामगिरी या शासकीय निवासस्थानी सोहळा संपन्न। सिंधुदुर्गातील एडगाव या ठिकाणी शहीद विजय साळसकर स्मारक उजळलं। पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते हायमासचा शुभारंभ। पुणे मेट्रोला दिवाळीचा झटका। दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी घट। पुण्यात दिवाळीसाठी प्रवाशांची एसटीला पसंती। एसटीचं 6 कोटींचं उत्पन्न। 7.5 लाख प्रवाशांनी केला प्रवास।
सातारा एसटी स्थानकात प्रवाशांचा गोंधळ, रिझर्वेशन केलेल्या गाड्या 4 ते 5 तास उशिरा आल्यानं प्रवासी संतप्त. मुंबईतील हवा प्रदूषण पातळीत सर्वाधिक वाढ. PM 2.5 आणि PM10 या प्रदूषणाच्या दैनंदिन सरासरी पातळीत ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक वाढ. ऑक्टोबरमध्ये मुंबईतील 19 ठिकाणांची हवा प्रदूषण मापकांवर PM 2.5 तर 7 ठिकाणी PM10 ची सर्वाधिक नोंद. अवकाळी पावसामुळे शहरातल्या प्रदूषणात घट, नागरिकांना दिलासा. दिवाळीनंतर फळभाज्यांची आवक कमी. कांदा, बटाटा, आलं आणि मटारच्या दरांमध्ये मोठी वाढ. देशामध्ये क्रिप्टोकरन्सीला मालमत्ता म्हणून मान्यता. मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय. राज्यामध्ये एनसीसी विद्यार्थी संख्येत 21,000 वाढ. अतिरिक्त महासंचालक विवेक त्यागी यांची माहिती. देशातील 22 विद्यापीठं बोगस. यूजीसीकडनं देशातल्या बोगस विद्यापीठांची यादीच जाहीर. महाराष्ट्रातल्याही एका विद्यापीठाचा यादीमध्ये समावेश. कल्याण शहरातला पाणी पुरवठा मंगळवारी 9 तास बंद. यांत्रिक मार्गिकेतील गाळ काढण्याच्या कामासाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये बंद ठेवला जाणार. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेकडो मासेमारी बोटी पुन्हा परतल्या. मुंबई नजीक एक बोट बुडाली, खलाशी मात्र बचावले. नवी मुंबईतल्या सिडको जमीन घोटाळा प्रकरणात रोहित पवारांच्या बिवलकरांवरील आरोपांमध्ये तथ्य असल्याचा वन विभागाच्या चौकशीचा अहवाल लोकशाही मराठीच्या हाती. बिवलकरांनी तब्बल 1400 कोटींची फसवणूक केल्याचं अहवालात नमूद. मुंबईच्या मुलुंडमधल्या मोरया तलाव परिसरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य. छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा संताप. अनेकदा तक्रार करून सुद्धा पालिकेकडून दुर्लक्ष. अस्वच्छता आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी. लोकशाही मराठीच्या बातमीनंतर आमदार मिहीर कोटेचा यांनी स्वतः जात केली पाहणी. पालिका अधिकाऱ्यांना घेतलं फैलावण. दिवाळी पांडव पंचमी निमित्तानं नागपुरातल्या कुहीमध्ये भरला कुस्तीचा आखाडा. पारंपरिक कुस्ती दंगलीत अभिनेता देवदत्त नागे याच्यासह माजी आमदार राजू पारवे यांचीही उपस्थिती. करमाळा तालुक्यातल्या ढोकरी गावात श्रीमती मंजुळा खरात यांच्या शतायुषी गौरव सोहळ्याचा भव्य कार्यक्रम संपन्न. केक कापत केला वाढदिवस साजरा. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा. अतिवृष्टीग्रस्त यादीत तत्काळ समावेश करा, शेतकऱ्यांची मागणी. प्रहार संघटनेकडनं बच्चू कडूंच्या नेतृत्वातील महाएल्गार मोर्चा उद्या नागपूरमध्ये पोहोचणार. शेकडो शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर घेऊन या आंदोलनात सहभाग. बच्चू कडूंच्या नेतृत्वात महाएल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जामठा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं आंदोलन स्थळाची पाहणी. पिंपरी चिंचवडमध्ये एसआरए प्रकल्पग्रस्तांसाठी वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून एसआरए कार्यालयापर्यंत काढला भव्य मोर्चा. पुण्यात एसआरए आणि महायुती सरकार विरोधात विराट मोर्चा. मोर्चात प्रकाश आंबेडकरांसह हजारो नागरिक सहभागी. कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. कोल्हापुरातल्या घोडावत जॅगरी कारखान्यासमोर आंदोलन. गेल्या हंगामातील दुसरा हप्ता न दिल्यानं आंदोलन. कारखान्याकडे जाणारा ऊस आंदोलकांनी रोखला. परभणीमध्ये पाटबंधारे विभागासमोर शासनमान्य कंत्राटदारांचं आमरण उपोषण सुरू. ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन कामं मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा. आदिवासी बांधवांकडनं बोगस घुसखोरी हटाव अशी मागणी. मोर्चात मोठ्या संख्येनं आदिवासी बांधवांचा सहभाग. धुळ्यात नागरिकांचं भूमापन विभाग अधिकाऱ्यांना पैसे दाखवत आंदोलन. विविध मागण्यांसाठी नागरिक आक्रमक. लाच घेतल्याशिवाय अधिकारी काम करत नसल्याचा आंदोलकांचा आरोप. सोलापुरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आनंद बुक्कानुरे यांचं आमरण उपोषण. प्रति हेक्टरी 50,000 रुपये आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई यासह विविध मागण्यांसाठी केलं उपोषण. सोलापूर जिल्ह्यातनं 1 नोव्हेंबरच्या मोर्चासाठी 5,000 कार्यकर्ते जाणार.
मतचोरी विरोधात होणाऱ्या या मोर्चात मनसेसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार. कोल्हापुरात रस्त्याच्या चौपट मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचा मोजणी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. 6 महिन्यांपूर्वी चौपट मोबदल्याच्या निर्णयाचं काय झालं? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी वैद्यकीय संघटनाही आता आक्रमक. काळ्या फिती लावत केला निषेध. 7 दिवसात डॉक्टर संपदा मुंडेच्या कुटुंबातल्या व्यक्तीला नोकरी द्या, वैद्यकीय संघटनांकडनं मागणी. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी तपासासंदर्भात आमच्यावर कुणाचाही दबाव नाही. गृह विभागाच्या सूचनेनुसारच तपास निष्पक्षपणे सुरू. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्वीय सहाय्यकांची नार्को टेस्ट करा, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंची मागणी. सातारा जिल्ह्यातल्या सासपडे आणि फलटणमधल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयावर लक्षवेधी आंदोलन. या घटनांमुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. भाजपचे नेते रमेश आडसकर यांची डॉक्टर संपदा मुंडेंच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये पारदर्शक एसआयटी नेमावी, खासदार सुप्रिया सुळेंची राज्य सरकारकडे मागणी. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करा, धनंजय मुंडेंनीही केली मागणी. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी जरांगे समर्थक रमेश पाटलांचा रणजित निंबाळकरांना फोन. रमेश पाटलांचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. संपदा मुंडेला न्याय द्या नाहीतर तुम्ही फटके खाल, रमेश पाटलांचा निंबाळकरांना इशारा. ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या. फलटणमधल्या डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणी राहुल गांधींचा आरोप. डॉक्टर संपदाला न्याय मिळेल का? लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवत सवाल. जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार बोगस होता. 1 तारखेच्या आंदोलनात आपण सहभागी होणार, रवींद्र धंगेकरांचं वक्तव्य. पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणातनं आता विशाल गोखलेंची माघार. जैन समाजाचा मोठा विजय. बिल्डर विशाल गोखलेंनी व्यवहारातनं घेतली माघार. रविवारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी जैन बांधवांची घेतली होती भेट. 1 तारखेपासून जैन समाज आंदोलन करणार. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी. सर्व जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार. जैन मुनींचं 3 नोव्हेंबरपासून उपोषण. कबूतरखाना आणि गोरक्षणासाठी उपोषण. पोलिसांनी उपोषणासाठीची परवानगी नाकारली. नाशिकच्या मालेगावात जैन समाजाचा मोर्चा. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा. पुण्यातल्या जैन बोर्डिंग प्रकरणी जैन समाज आक्रमक. पुरंदरमध्ये जैन समाजाचा मूक मोर्चा. पोलीस प्रशासनाला दिलं निवेदन. व्यवहार रद्द करून 7/12 दुरुस्त करण्याची केली मागणी. जळगावातल्या पाचोऱ्यात ढगफुटी सदृश पाऊस. सोन नदीला पूर. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. कळमसरा इथं सलग 3ऱ्या दिवशी पाऊस. अवकाळीमुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी संकटात. 3 दिवसाच्या अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीचं नुकसान. प्रशासनानं पंचनामे करत आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. रायगडमध्ये पाऊस सुरूच. पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या भात पिकाचं नुकसान. शेतकरी हवालदिल. राज्यामध्ये पावसाचा पुन्हा एकदा मुक्काम. पिकांचं नुकसान. पुढचे 2 ते 3 दिवस वादळी पावसाची शक्यता. अकोल्यातल्या दिग्रस परिसरात पावसामुळे मोठं नुकसान. तूर, कापूस आणि सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.